नमस्कार सर्वांना. गावाकडची ओढ या चॅनलमध्ये स्वागत आहे आपलं. तर आभाळ आलेलं आहे बरं का, थोडं पाऊस काही एवढा पडलेला नाही आमच्याकडं. तर हे बघा, आपल्या एवढ्याला असा मस्त बहार आला आहे आणि असे दोडके पण छान आले ते बघा. इतके दिवस आले नव्हते उन्हाळ्यामध्ये. तर आता हे बघा, असे छान छान दोडके आणि शेंगा पण आलेल्या आहेत अशा घेवड्याला. हे बघा मस्त, आणि जाळीवर चढवलेले आहेत. दोडक्याचा वेल पण त्याच्यामध्येच आत लपून बसलं आहे बघा. आणि अशा मस्त जाड जाड अशा छान शेंगा झालेल्या आहेत. ही आता मी पहिल्यांदाच तोडते, कारण अगोदर शेंगा आल्याच नव्हत्या याला. तर आता भरपूर बहार आलेला आहे आणि फुले पण गळतात बरं का. याची काय गळतात काही कारण कळलं नाही आहे, पण भरपूर फुलं खाली गळत आहेत. तर ठीक आहे, त्याच्यातून जेवढे राहिले तेवढ्या ह्याच्या अशा शेंगा तयार झालेल्या आहेत छान एकदम मस्त. हे बघा, अशा मोठ्या मोठ्या छान शेंगा तयार झालेल्या आहेत. तर घेवड्याच्या ताज्या शेंगा तळून खायला खूप छान लागतात आणि भाजीसुद्धा बनवली ते एकदम एक नंबर लागते. तर हे आपला भाजीपाला सगळा सेंद्रिय पद्धतीचा आहे बरं का. हे बघा, दुसऱ्या वेळेला पण असं मस्त तुरे आलेले इथं, मस्त शेंगा आल्यात अशा कवळ्या कवळ्या, आणि फुलं पण आहेत भरपूर. तर जे 2-4 वेल लावलेले आहेत ना, ते सगळे आता बहरून गेले. तर बघा, हे बघा, असं मस्त एकदम छान शेंगा आलेल्या आहेत. काही काही वरती जे आहेत तर ते हाताला येत नाही आहेत. मग मी तशा सोडल्या, म्हटलं परत काठी वगैरे काहीतरी घेऊन मग खाली घेता येईल आणि मग काढून घेता येतील शेंगा. आता मला भरपूर होत आहेत शेंगा, त्यामुळे मी मग बाकीच्या जरी वरती राहिल्या तरी त्याचं बी तयार होईल म्हणून तशा सोडलेल्या आहेत. हे बघा, तर यावर्षी पाऊस अतिशय कमी प्रमाण आहे, त्यामुळं ह्याला शेंगा पण उशीर आल्यात बघा. जेवढं त्याला ड्रीपला थोडंफार पाणी मिळते कधीतरी 8-15 दिवसातून, तर त्याच्यावरच हा वेल जगलेला आहे बघा एकदम छान. आणि ह्याच वेलात आतमध्ये दोडक्याचा वेल आहे, त्यामुळं तो पण आता थोडा बहार आले त्यालासुद्धा. आणि इथं आमचं हे आहे, बडी पण आहे तिथं लावलेली, तीही छान बहरली. आणि हे बघा, खाली आहे हे चवळीच्या शेंगाचा वेल आहे बघा, त्याला पण आता शेंगा यायला लागलेल्या आहेत. हे बघा, अशा छान छान शेंगा यायला लागल्यात. तर चवळीचीसुद्धा मोकळी किंवा रस्सा भाजी खूप छान लागते. तर मी आता चवळी पण तोडून घेणार आहे आणि त्याचबरोबर वाल पण तोडते. तर दोन्ही शेंगा मी तोडून घेऊन जाणार आहे, कारण फक्त मग चवळी तोडण्यासाठी मग म्हणजे येणं होत नाही. कामात जाऊ द्यानंतर तोडता येईल असं म्हणतं, आणि मग ते मोठ्या मोठ्या होऊन जात आहेत, खाण्यासारख्याला राहत पण नाही येतं. ते बघा, आमचं सोयाबीन असं उगवलेलं आहे. कुठं कुठं विरळ झाले बरं का. ते मी लावलं होतं हाताने पण काही आलं नाही ते. आणि असे वांगेसुद्धा असे छान भरून आले. वांगे मी हे छोटे छोटे रोपं होते तेव्हा दुसरीकडे लावली, आणि परत तिकडच्या शेतामध्ये पेरायचं ठरलं तर तिकडून उपटून आणून परत इथं लावली मी. ते बघा, हे गावरान आपल्याकडं अशी गवार आहे, त्याला पण खूप छान गवारी आलेल्या आहेत बघा. 2-4च रोपं आहेत गवारीचे, तर त्याला आलेत बघा गवारी आता. तर अगदी छोट्या छोट्या गवारी येतात, गावरान गवार आहे ती. तर बघा, इकडच्या सुद्धा वेलांना खूप छान घेवड्याच्या शेंगा आलेल्या आहेत. घेवड्याच्या शेंगा कोणाकोणाला आवडतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने बनवल्या जातात ते पण सांगा. तर चवळीच्या शेंगा तोडते मी. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.